आता काय करायचं पुढं? आता तर आपल्याकडे एकच उपाय उरला आहे. इथूनच 20 कोस दूरवर एक तलाव आहे, तिथूनच आपण पाणी घेऊन येऊ. म्हणजे रामजी, भीमरावनं हार मानली हे समजायचं ना? हा जोखू काका हेच समजून चाला आणि तुम्ही ना त्यांच्या हरण्याचा आनंद साजरा करा, कारण आज नाही तर उद्या तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होईलच की भीमभाऊंचे हार आपल्या सगळ्यांचे हार असू शकते. भीमभाऊ दुबळे झाले तर आपण समते दुबळे होऊ. पण आता निघूया. चाळीच्या बाहेर जे तुमचे विरोधी आहेत ते तर विचार करतच आहेत ना, आणि बोलत बी आहेत. मग तुम्ही असं उदास का होताय? त्याबद्दल मी विचार नाही करत आहे रमा. कशी आहेत ही माणसं? किती घृणा आहे या लोकांच्या मनात. म्हणजे आपल्याला त्रास देण्यासाठी स्वतःच्याच पाण्याच्या विहिरीत मेलेला कुत्रा टाकून दिला. दुसऱ्याला त्रास देणे एक वेळ समजलं जाऊ शकतं, पण दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी स्वतः सुद्धा त्रास करून घेणं हा काय प्रकार आहे? ही कोणती पद्धत समजायची? कोणत्या पद्धतीचा सामाजिक विचार आहे? याच विचाराशी तर लढायचं आहे, आणि लढणारे फक्त लढाई आणि पुढच्या मार्गाबद्दल बोलत असतात. चला पाणी घेऊन घरी जाऊया. कमाल आहे, कमाल कमाल आहे सर, कमाल कमाल. डेव्हिड सर, काय धडा शिकवला तुम्ही त्या भीमरावला. प्रचंड देवजी, आता घरी जाऊयात आणि चांगलं जेवण करूयात. हो बस, लगेच आनंदी झालात. हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. एवढ्या लवकर नाही सोडणार त्या भीमरावला. आता तर मी त्याच्या मागे लागणार आहे. पाण्याचा खेळ मी सुरू केला आहे, तो मी एका डेंजरस वळणावर नेऊन ठेवल्यावरच शांत बसेन. मोठे साहेब, हे खालच्या जातीची लोक आपल्याच विहिरीतून किंवा तलावातून पाणी घ्यायला जातील, तर मग यात आपण काय करू शकतो? या पाण्याच्या खेळाचा पहिला अंक उच्च जातीच्या विहिरीवर येऊन संपला. दुसरा अध्याय सुरू झाला छोट्या जातीच्या त्याच तलावामध्ये जिथे ते पाणी घ्यायला गेले आहेत. डेव्हिड सर, अजून देखील आम्ही काही समजू शकत नाहीये. स्पष्ट सांगा. सांगतो. असं नका. पहिलं काम होऊ द्या, मग हसा. हाच प्रॉब्लेम आहे की आधीच काम झालं नाही आणि स्वतःला विनर समजून हसायला सुरुवात करता. भीम, थांब जरा. तुम्ही लोक व्हा पुढे, मला जरा भीम सोबत बोलायचं आहे. जा तुम्ही. काय बाबा? भीमपोरा, तू नेहमी आपल्या लोकांच्या गोष्टी करतोस ना, म्हणून
आज काही समजवण्यासाठी मी तुला थांबवलं आहे. हे बघ पोरा, आपल्या लोकांना बघ आणि नीट बघ. थेंब थेंब पाण्यासाठी कासावीस होताना, भटकताना असं बघतो तेव्हा मनाला यातना होतात. आणि या यातना आपण लई वर्षापासून सहन करत आलोया. साताऱ्यामध्ये सुद्धा हेच झालं होतं. आणि आज मुंबईमध्ये बी हेच होतंय. पिढ्या बदलून गेल्या तरी बी आपल्याला न्याय मिळत नाहीये. बरोबर बोलत आहात तुम्ही बाबा. जोपर्यंत आपण सगळे हातात भांडी घेऊन पाण्यासाठी, आपल्या भुकेसाठी, राहण्यासाठी भांडत राहू, तोपर्यंत आपला समाज विकासाचा विचार सुद्धा करू शकणार नाही. कारण आपली सगळी ऊर्जा, आपला सगळा वेळ ह्याच गोष्टींमध्ये अडकलेला राहील. हो पोरा, म्हणूनच पाण्याची उपलब्धता जेव्हा समध्यांसाठी सोपी होईल तेव्हाच तर आपल्या जातीचे लोक त्यांच्या प्रगतीबद्दल विचार करतील. बाबा, आज तुम्ही, मी, आपण सगळे मोठ्या अडचणींमधून जातो आहोत. मला माहित नाही की पुढे काय होईल, पण मी तुम्हाला वचन देतो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन की एक ना एक दिवस हे सगळं काही बदललं जाईल. पण मला ना असं वाटतंय की जर का आपल्या जातीच्या लोकांना कुणी न्याय देऊ शकतंय तर तो फक्त तूच आहेस. चल, केमिकलला या बादलीच्या पाण्यामध्ये टाका आणि नीट मिसळा. चला नीट ठेवला. आता या दोन्ही बादल्या उचलून या तळ्यामध्ये व्यवस्थित ओता. चांगल्या पद्धतीने मिसळा, जेणेकरून ती लोक हे पाणी पिऊन मरतील. हे पाणी बोलली होती ना मी, तानलीला कोण मरणार नाही. भटकत भटकत का होईना पण तळ्याकडे पोचलं तरी. समद्यांनी पाणी पिऊन घ्या. या तळ्यामधून पाणी नाही, विष घ्या आणि तुमच्या सगळ्यांचा विनाश आम्ही बघू. हितेश काका, लवकर चला. हितेश काका, भीम दादा आणि बाकी सगळे लोक तळ्यावर पाणी भरायला चाललेत. पण हे तुम्हाला कसं माहिती असेल ना? अर्धी बातमी तर तुम्ही इथे घेऊन आलात.
आणि हे सुद्धा ठरलंय की लवकरात लवकर आपली विहीर साफ करण्यात येईल. जा हितेश, पळ लवकर. अन जिजाबाई, हस, अजून हस, पण स्वतःवर, कारण आता डाव पलटला हाय. अन हो आई, जिंकण्या आणि हारण्यामध्ये खूप सगळे उतार चढाव नक्की येतात, पण शेवटी जिंकतो माझा भाऊच. आओ हितेश काका, लवकर चला ना. ही घ्या तुमची बादली. जिजाबाई, बाकीची कामं संपवून टाक, आणि जेव्हा पाणी येईल तेव्हा जेवण बी बनवशील. तुम्ही समते उभे का हाय? चला पाणी भरून घेऊ. पाणी बिनी तर आपण नंतर बी भरूया, आधी पोटभर पिऊन तर बघूया. अरे वा, मला तर आधी वाटलं होतं की हे लोक आधी पाणी भरतील, चाळीत जातील आणि मग त्यानंतर एक एक करून यांच्या मरणाची बातमी येईल, परंतु हे तर इथेच मरायला लागलेत. नाही, सगळ्यांचं जाऊ दे. 2-4 जरी मेले ना तर संध्याकाळी माझ्या वतीने सगळ्यांना पार्टी. मोठे साहेब, तुम्ही उत्सवाची तयारी सुरू करा. ते बघा, त्या लोकांनी पाणी प्यायला सुरुवात केलीये. ताई, आपण आधी पाणी भरून घेऊ. हा चल. चला समजे लोक पाणी भरून घेऊया. आई, 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 पाणी दे ना, खूप तहान लागलीये. इकडे ये, पी पाणी लवकर. हितेश भाऊ, तुम्ही बी पाणी पिऊन घ्या. रामजी भाऊ, भीम, तुम्ही बी पाणी पिया. भीम, तू उदास नको हो. आपण भले त्या इहिरीमधून पाणी घेण्यामध्ये जिंकलो नाही, पण या गोष्टीचा कमी आनंद नाही की त्या मोठ्या जातीच्या लोकांनी स्वतःच्याच विहिरीमध्ये कुत्रं मारून टाकला. तेच तर, एक प्रकारे जिंकलेच आहेत. या जिंकण्याच्या आनंदामध्ये आपण मिठाई नाही खायची, तर पाणी पिऊयात. हो, जा जा भीमराव आणि रामजी, तूही जा. जा, पाणी प्या आणि मरा. हेच तर हवे आहे मला. ताई, आधी तुम्ही पाणी पिऊन घ्या. दीपक, हितेश काका, दीपक, 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 काय झालं? दीपक, दीपक, उठ लवकर.
काका काय झालंय? दीपक अरे हा भीम वाचला. जर हा भीमराव पहिला पाणी प्याला असता आणि सगळे नंतर बेशुद्ध झाले असते तर बरं झालं असतं. पण आता हा भीम पाणी पिणार नाही. चला निघूयात. जे काही होणार त्याची बातमी तर मिळेलच. निघूयात. नरोत्तम, हे मनोरम दृश्य सोडून जायची इच्छा तर होत नाहीये, पण सोडून जावं लागेल. यू आर व्हेरी नॉटी बाय द वे. पण अजून सुद्धा आपलं काम संपलं नाहीये. चला चला. दीपक उठ ना. काका दीपक अरे मग काय झालं यांना? काय झालंय या सगळ्यांना बाबा? बघा ना, ज्या ज्या लोकांनी पाणी पिलं आहे तेच लोक बेशुद्ध झालेत. काय? वय भीम भाऊ, रमा बरोबर बोलते आहे. मी पाणी हातात तर घेतलं होतं पण पिलं नव्हतं, म्हणून मला काही नाही झालं. याचा अर्थ या तळ्याच्या पूर्ण पाण्यामध्ये काहीतरी आहे. बाबा, आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. पण एवढ्या समजा लोकांना आपण डॉक्टरकडे कसं घेऊन जाणार? बरोबर बोलताय तुम्ही. मी एक काम करतो, हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांना घेऊन येतो. जा बरं लवकर. हा, ही दोघं जर इथे आले आहेत म्हणजे नक्की भीमचं काहीतरी वाईट झालं असेल, म्हणूनच हे दोघं आले. नाहीतर हे दोघं कशाला आले असते? काय झालं सांगा. काय काय सांगू? तुम्हा सगळ्यांना माहिती नाही? काय नाही माहित. तिथे तलावावर भीमराव आणि तुमच्या चाळीतली लोक पाणी पित होते. बिचारे पाणी पिता पिता बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाले म्हणजे या कुबड्या घे, धावत जा आणि जाऊन बघ बेशुद्ध व्हायचा अर्थ काय असतो. जा आत्या धाव. चला. अन रामजी कसे आहेत? कंत्राट घेऊन ठेवलाय आम्ही, हो ना? अगं तुझे तर पाय चांगले आहेत ना? जा जा जा, धावत जाऊन बघ त्याच्या आधी की परिस्थिती आणखीन जा. जा जा. कमाल आहे. नरोत्तम, जेव्हा हे भीमरावचे नातेवाईक त्रस्त होतात ना, तेव्हा किती आनंद मिळतो, हो ना? ते तर आहेत. डॉक्टर साहेब लवकर या ना आमच्यासोबत. काही माणसं तिकडे बेशुद्ध पडली आहेत. कुठे आणि काय झालं त्यांना? इथून थोड्या अंतरावर एक तलाव आहे, तिथे आम्ही पाणी भरायला गेलो होतो. ज्या ज्या माणसांनी तिथलं पाणी प्यायले ते सगळे बेशुद्ध पडले. पाण्यात काहीतरी असावं. तुम्ही लवकर चला ना. तुम्ही काय विचार करताय? मी येतो. महत्वाचं यंत्र आणि औषधं घेऊन येतो. डॉक्टर साहेब लवकर या.
पाण्यासाठी लढाई लढणारा भीमराव, आता बघ मी तुझ्याशी कशी लढाई लढतो. मग बघूया कसा वाचवशील त्या सगळ्यांचा जीव.